सध्या महाराष्ट्रात जे पॉलिटिकल क्रायसिस चालू आहेत त्या संदर्भात आपल्याशी बोलायला आहेत राष्ट्रवादीचे MLC अमोल मिटकरी सर मला सांगू सध्या जे वातावरण सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय होईल। सर्व आमदार जे आहेत शिवसेनेचे फुटीर आहेत ते आसामला जाऊन बसलेले आहेत गुवाहाटीला। काही होणार नाही। महाराष्ट्राचं 2-3 दिवस मनोरंजन होईल। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारसोबत दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष आहे। मला नक्कीच विश्वास आहे की जो दावा आज शिंदेसाहेब करतायत तो यशस्वी होणार नाही। 40 आमदार काही त्यांच्यासोबत राहतील असं वाटत नाही। फ्लोअर टेस्ट करता त्यांना जितक्या आमदारांची गरज आहे तितके आमदार त्यांच्यासोबत राहू शकणार नाही। त्यामुळे आशुतोष कुंभकोणी महाधिवक्ता आणि नरहरी झिरवाळ यांच्यासोबत काल 2 तास त्यांची जी बैठक झाली अपात्रतेची कारवाईसुद्धा 12 आमदारांवर आज होण्याची शक्यता आहे। मला एक सांगत की शिंदेसाहेबांच्या गुटांनी सांगितलं की आज जे क्रायसिस किंवा आज जे संपूर्ण शिवसैनिक तोडफोड करत आहेत याच्यामागं शिवसेनामध्ये राष्ट्रवादी ही संपवत आहे शिवसेना आणि आपसातच शिवसेनेला लढवत आहे असा आरोप केलेला आहे राष्ट्रवादीवर शिंदेसाहेबांनी त्यांच्या गटाने। शिंदेसाहेबाच्या गटाने काय आरोप करावा ह्यापेक्षा 24 तासाचा अल्टिमेटम शिवसेनेकडून पहिल्या दिवसाला आला होता आणि काल संजय राऊतांनी सुद्धा 24 तासात तुम्ही परत या असा अल्टिमेटम दिला होता। तोपर्यंत सर्व शिवसैनिकांनी संयम बाळगावा असं शिवसेनेकडून त्यांना सांगण्यात आलं होतं। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार त्यावर लक्ष ठेवून येतं। पण शेवटी शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जो उद्रेक झाला तो उद्रेक साहजिक आहे होणं। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा संबंध असण्याचं कारण काय? कसं आहे की आता शिंदेसाहेब आणि त्यांचा गट स्वतः कन्फ्यूज झाला आहे। पहिल्यांदा ते म्हणत आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जातो, नंतर त्यांनी आरोप केला आम्हाला निधीमध्ये दुजाभाव होतो, नंतर त्यांनी आरोप केला की आम्हाला उद्धव ठाकरेंच्या बाजूचे बडवे तिथे भेटू देत नाहीत, CM भेटत नव्हते, आणि नंतर त्यांनी आरोप केला की आम्हाला भाजपसोबत जायचं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको। म्हणजे एकतर ते संभ्रमात आहेत। म्हणून मी म्हणतो की ते संभ्रमात असण्यामागचं कारण शोधलं पाहिजे ना। ते जे जेवण जेवतात किंवा जे त्यांना 2 टाईमचं जे ब्रेकफास्ट वगैरे भेटते याच्यात काही भारतीय जनता पार्टीने तिथलेच काही मिसळलेलं आहे का? की जे एकनाथ शिंदेसाहेब 2 दिवसांपूर्वी त्या भारतीय जनता पार्टीला लागेल तेवढ्या प्रमाणात बोलत होते ते शिंदेसाहेब म्हणतात की पाकिस्तानसोबत भाजपने युद्ध केलं, फार मोठा राष्ट्रीय पक्ष आपल्याला समर्थन देणार आहे। मी 100% सांगतो, माझा इनर व्हॉइस सांगतोय, एकनाथ शिंदे साहेब हे स्वतःहून असं करू शकत नाहीत। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या तरी दबावाला ते बळी पडलेले आहेत। आणि कोणता दबाव आहे तो ईडीचाच दबाव असू शकतो। कारण एखाद्या ईडीची फाईल ओपन करणं किंवा त्यांचे पुत्र खासदार आहेत या दबावाला ते बळी पडले असावेत, नाही ते एकनाथ शिंदेसारखा माणूस बंड करू शकत नाही। ते कट्टर शिवसैनिक आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे काही चाललं आहे हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांचा उद्रेक आहे आणि तो साहजिक आहे। त्याच्यात राष्ट्रवादी आता कुठं काही घडलं, देशात भूकंप झाला, जगात भूकंप झाला, आता पाऊस नाही आला तरी यात पवारसाहेबाचा हात आहे, हे साधारणपणे 50 वर्षापासून या महाराष्ट्रातल्या विरोधकांना पडलेली वाईट सवय आहे। पण इथे पवारसाहेब जुळवाजुळीचं राजकारण करतात। त्याच दिवशी आम्हाला स्पष्ट आमदारांना सांगितलं की काहीही झालं तरी चालेल, वेळ पडला तर विरोधी पक्षात बसू, वाटेल तो त्रास 2 वर्ष सहन करू, निधी आपल्याला मिळणार नाही किंवा आपण प्रस्तावित केलेल्या कामावर भारतीय जनता पार्टी स्टे आणेल, कितीही त्रास दिला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जायचं नाही, हे स्पष्ट पवारसाहेबांनी सांगितलं। त्याच्यामुळे आणि काल साहजिक आहे ना, उद्धव ठाकरे साहेबांसारखा एखादा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री जर वर्षा बंगला सोडून येत असेल, भावनिक वातावरण होतं सर। आम्हाला पण रडायला आलं। आमच्या घरातल्या म्हणजे लेकरं बाळं, आमची बायको विचारायला लागली की ही सामानासहित परत येणं ही पहिली घटना आहे, असं कोणी पतन करून घेणार नाही। पण शिवसेनेमध्ये कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याला महत्त्व आहे आणि कार्यकर्त्याचा उद्रेक फक्त शिवसेना प्रमुखांनी आवाहन केलं होतं पक्षप्रमुखांनी म्हणून थांबला होता। तो अल्टिमेटम संपला, त्याचा उद्रेक आणि परिणाम महाराष्ट्रात दिसायला लागलेत। यामध्ये आमचा कुठला रोल नाही आणि जर त्यांना वाटत असेल तर तुम्हाला अगोदरही सांगितलं आम्ही 3ही पक्ष एकत्र आहोत, बुलंद आहोत, मजबूत आहोत। मात्र शिवसेनेचा उद्रेक तुम्ही थांबवू शकता का ते तुम्ही ठरवा। आता हा संपूर्ण क्रायसिस जो आहे तो आता न्यायालयीन किंवा कायद्याकडे गेलेला आहे, काय होईल पुढं संक्षिप्त? कायद्याचे निकष बघितले, भारतीय संविधानाचे अनुच्छेद जर तपासले तर 1/3 बहुमत त्यांना सिद्ध करावं लागणार आहे कायद्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर। पण ते 1/3 बहुमत त्यांचं सिद्ध होऊ शकत नाही। फ्लोअर टेस्टमध्ये त्यांना जितक्या संख्याबळाची आवश्यकता आहे तितकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही। आज अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आणि ते आकडा फुगून 45 जरी सांगत असले पण फ्लोअर टेस्टमध्ये प्रॉपरली ज्यावेळेस ते म्हणजे परीक्षा होईल ना त्यामध्ये ते फेल जातील। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज जे काही वातावरण चाललं आहे ते परत ज्यावेळेस येतील, कारण त्यांना इथे यावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये, ते इथे आल्यानंतर त्यांना
अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. अनेक आमदार आणि कोणत्या अडचणी? आमदार लोकांच्या स्थानिक मतदारसंघातली जे मतदार आहेत ते मतदार सरळ म्हणत आहेत की तुम्ही आमच्या मतदारसंघात आले की आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारू की आम्ही तुम्हाला निवडून शिवसेनेच्या चिन्हावर दिलं, बाळासाहेबाच्या नावावर दिलं, ठाकरे या परिवारावर दिलं, आणि तुम्ही जर तिकडे दगाफटका केला असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणून हा उद्रेक होणार. औरंगाबादमध्ये तो उद्रेक झाला आहे, सरवणकरांचं ऑफिस फोडलं आहे, कोल्हापूरमध्ये उद्रेक झाला आहे. त्याच्यामुळे फ्लोअर टेस्टमध्ये हे नापास होतील आणि महाविकास आघाडी सरकार 2-4 दिवस आता थोडंसं हे सगळं वातावरण तुमच्या डोळ्यासमोर राहील. मात्र मला विश्वास आहे की महाविकास आघाडी सरकारला धक्काही लागणार नाही. असंच तर झालंच ना. तर शिवसेने आणि भाजप संयुक्तिक लढले आणि शिवसेनेने वेगळा आपली चूल मांडली. मग हे तुमचं बोलणं शिवसेनेवर किंवा भाजपवर आरोप लावणं हे किती योग्य वाटते तुम्हाला? नाही, मी आरोप म्हणजे भारतीय जनता पार्टीने हे घडून आणलं आहे हा माझा आरोप आहे आणि त्यात तथ्य आहे. हे मी म्हटलं नाही, हे काल उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं, हे पवार साहेबांनी म्हटलं आणि हे संजय राऊतांनी पण म्हटलं. आता राहिला प्रश्न शिवसेनेचा. हे जे गेले, आज 3 प्रस्ताव येणार आहेत शिवसेनेचे त्यांच्या बैठकीमध्ये. त्यात कोणाची हकालपट्टी करायची, कोणाला पक्षातून काढायचं, याच्यावर तो अंतिम निर्णय होणार. पण ही जी लोकं गेली यांना परत येताना त्रास होणार आहे. देवेंद्र फडणवीस, आता काल टी व्हीला बातमी होती, ते दिल्लीला गेले का नागपूरला गेले याबद्दल शंका आहे. पण देवेंद्र फडणवीसांना हे माहीत आहे, त्यांना थोडा राजकीय अभ्यास चांगला आहे, त्या अभ्यासाचे जाणकार आहेत. त्यांना हे माहीत आहे की हे आकड्याची जुळवाजुळव होऊ शकत नाही. शिवसैनिक तिथे दहशती खाली आहेत. शिवसैनिक म्हणजे हे आमदार तिथे दहशती खाली आहेत. पण ज्या वेळेस ते महाराष्ट्रात येतील, कारण त्या हॉटेलच्या बाहेरच 2000 पोलिसांचा गराळा आहे, पण ज्या वेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांच्या संयमाचा बांध फुटला असेल. अनेक लोक मातोश्रीला जातील, पाया लागतील, विनंती करतील की आम्हाला परत पक्षात घ्या. आणि अजूनही शिंदेसाहेबांच्या बाबतीत निर्णय मातोश्रीवरून झालेला नाही. अजूनही हे दबावतंत्र आहे का शिवसेनेचं? नाही, अजिबात नाही. 40 लोक सोडून गेल्यावर दबावतंत्राचा दबाव उरलाच नाही. आता त्यांची जेव्हा एंट्री महाराष्ट्रात किंवा मुंबईत होईल, हा दबावतंत्र आहे का? चित्रपटात एक गीत आहे बघा, या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुला, जाहल्या तिने सांजा, असं एक गीत आहे. हे पक्षप्रमुखांनी आव्हान केलं की चिमण्यांनो, तुम्ही जरी घरटं सोडून गेला असाल तरी तुम्हाला संधी आहे, हे आपलं घर आहे, तुम्ही परत या. तर साहजिक आहे ना, आमचे अनेक आमदार गेल्यावर आम्ही बोलावलीच ना तिथे. त्याच्यामुळं शिवसेनेचे आमदार गेल्यानंतर त्यांना बोलावण्याचा हा प्रयत्न आहे की अजूनही 24 तास आहेत, तुम्ही या. हे दहशत नाही, ही धमकी नाही. आणि दहशत आणि धमकी जर त्यांना दाखवायचीच असती तर वर्षा निवास सोडून ते गेलेच नसते ना. अकोल्यावरनं धनंजय साबळे, मुंबई तक.